श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी अत्यंत महत्त्वाचा दिवस. भगवान विष्णूंना, भगवान विठ्ठल, माता रुक्मिणीला समर्पित असा हा दिवस आहे. या दिवशी सगळीकडे विठ्ठल विठ्ठल हे आपल्याला ऐकू येत असतं. तर या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना एक वस्तू अर्पण करून ती नंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला लावायची आहे. जर ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लावली तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते. कारण विष्णूंना आपण ती गोष्ट अर्पण केलेली आहे. जिथे विष्णू तिथे माता लक्ष्मी. जिथे विष्णूची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआपच येते. कारण लक्ष्मी मातेला भगवान विष्णू अतिशय प्रिय आहेत. म्हणून विष्णूंना एक गोष्ट अर्पण करून ती आपल्याला मुख्य दरवाजाला लावायची आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. इडापिडा, नकारात्मकता, वाईट गोष्टी, करणीबाधा या घरापासून दूर राहतील. आणि मग काय होईल, घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. आणि तुमच्या घरामध्ये मुलं वगैरे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगतीसाठी मार्ग खुले होतील. अडीअडचणी, दुःख जे आहे ते येणार नाही. तर बघा, आषाढी एकादशी निमित्त तुम्ही हा उपाय कराल तर त्याचा भरपूर तुम्हाला फायदा होईल. घराघरामध्ये बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत केले जाते, उपवास केले जातात. आणि या दिवशी बघा, तुळशीला सुद्धा खूप महत्त्व आहे. विठ्ठलाच्या मंदिरात तुम्ही गेले की आपण नेहमी बघतो, विठ्ठलाच्या फोटो असू द्या किंवा मूर्ती असू द्या, तिथे तुळशी ही असतेच. विठ्ठलांना तुळशीची माळ सुद्धा अर्पण केली जाते. तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुळशीचा एक उपाय करायचा आहे, ते मी सांगते. बघा, तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णूसुद्धा यांची सेवा करायची आहे. लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करा, गुलाबाचं फूल अर्पण करा. तुमच्या यथाशक्तीने बघा तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. यानंतर या दिवशी बघा, केळीच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते. कारण केळीच्या आणि पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे त्यांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. आणि तुळशीची तर पूजा करायचीच आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी यांचा फोटो असेल, मूर्ती असेल, किंवा भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल, किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल. कारण बघा, हे सगळे एकच रूप आहे. म्हणजे सगळे जरी वेगवेगळे असले, आपल्याला दिसायला वेगळे असले तरी ते एकच आहेत. तर तुम्हाला विष्णूंचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणी यांचा फोटो मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तुळशीची माळ अर्पण करायची आहे. आता बघा, मूर्ती छोटी असली तर माळ अगदी तुम्ही म्हणजे तुळशीची आहे ती सगळ्यात पहिले ती आषाढी एकादशीला तोडू नका. आदल्या दिवशीच तुम्हाला दुपारी म्हणजे संध्याकाळच्या थोडा आधी तुळशीला पहिले नमस्कार करून मगच अलगदपणे तुळशीची पाने तोडायची आहेत. किंवा तुम्ही विकत आणली तरी व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला छान माळ बनवायची आहे. आणि ही माळ जी आहे ती तुम्हाला विष्णूंना अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर ती माळ तुम्हाला दिवसभर तशीच ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुमचं व्रत वगैरे झाल्यानंतर विष्णूंना अर्पण केलेली किंवा विठ्ठलांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेली जी माळ आहे, तुळशीची माळ, ती तुम्हाला घेऊन तुमच्या मुख्य दरवाजाच्या एका कोपऱ्याला लावू शकता किंवा मध्यभागी लावू शकता. आता फार मोठी माळ आपण घरात अर्पण करत नाही. त्यामुळे आपल्या मूर्ती, फोटो छोटे असतात. छोटीशी माळ असेल तर व्यवस्थित तुमच्या घरामध्ये लावून द्या. बघा, तुळशीचे आपल्याला गुणधर्म माहिती आहेत. किती निर्जंतुक असते. तुळशीचा बघा बऱ्याच औषधांमध्ये सुद्धा उपयोग केला जातो. तर त्यामुळे ही तुळशीची माळ घराच्या इथे लावल्यामुळे सगळ्या प्रकारचे वास्तुदोष जे आहेत ते दूर होतात. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. तुमच्या घरामध्ये ती वास करू लागते. अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदायला लागते आणि माता लक्ष्मी ही आकर्षित होते. त्यामुळे तुम्हाला विष्णूंना अर्पण केलेली ही तुळशीची माळ जी आहे ती तुम्हाला मुख्य दरवाजाला लावायची आहे, की जेणेकरून नकारात्मकता, करणीबाधा, इडापिडा ज्या गोष्टी आहेत त्या घरापासून लांबच राहतील. तर हा उपाय बघितला तर अतिशय सोपा आहे, पण याचा खूप चांगला प्रभाव तुम्हाला दिसून येईल. घरामध्ये बघा, सततची भांडणं, कटकटी, विनाकारण रोज काही ना काही कारण क्षुल्लक असताना सुद्धा मोठे मोठे भांडण होत असतील किंवा इतर काही वाईट संकट, दुःख म्हणजे अपेक्षा नसताना आपल्याला माहिती पण नाही मोठे दुःख वगैरे येतात, घरामध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर असं व्हायला लागतं. आणि ती घालवण्यासाठी अशा शुभ दिवशी उपाय केले तर त्यांचा तुम्हाला खूप लाभ होतो.
आषाढी एकादशीचा दिवस महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा दिवस न वाया जाऊ देता सांगितलेले छोटे छोटे जमतील तेवढे उपाय करा. फार मोठे आणि वेळ लागणारे उपाय अजिबात मी तुम्हाला सांगितलेले नाही. फक्त भगवान विष्णूंना आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची माळ अर्पण करून तुम्ही ती दुसऱ्या दिवशी मुख्य दरवाजाला लावायची आहे. किंवा बघा, मंदिरामध्ये सुद्धा या दिवशी तुळशी खूप मोठ्या प्रमाणात अर्पण केली जाते. तिथली तुळशी तुम्ही थोडीशी आणून नंतर मुख्य दरवाजाला लावली तरी सुद्धा चालेल. तर हा उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा प्रभाव तुम्हाला 100% जाणवेल, अनुभव यायला लागतील. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.